जळगाव. मराठा सरदार तुळाजीराव भोईटे यांनी जळगाव शहराची स्थापना केली. सोनं, केळी, कापूस आणि कडधान्यांचं हे प्रमुख व्यापारी केंद्र. ख्यातनाम कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि ख्यातनाम निसर्गकवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची जन्मभूमी. अहिराणी या मराठीच्या बहीण भाषेचं माहेरघर. ठिबक सिंचनासाठी प्रसिद्ध असलेल्या जैन इरिगेशनची कर्मभूमी. मात्र एवढं मोठं शहर असूनही जळगाव विकासाच्या बाबतीत पिछाडीवरच आहे. केळी आणि कापूस ही प्रमुख पिकं असतानाही त्यावर आधारित उद्योग इथं नाहीत. सिंचनाचे मोठे प्रकल्प नाहीत. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. 3 मुख्य रेल्वे स्थानकं असूनही अनेक महत्त्वाच्या गाड्यांना इथं थांबा नाही. जळगाव मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला. 1999 पासून वायजी महाजन, हरिभाऊ जावळे, ए.टी. पाटील आणि उन्मेष पाटील यांनी भाजपच्या विजयाची परंपरा कायम ठेवली. 2009 मध्ये भाजपच्या ए.टी. उर्फ नाना पाटलांनी राष्ट्रवादीच्या वसंतराव मोरेंचा 96,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या डॉक्टर सतीश पाटलांना 4.25 लाख मतांनी पाणी पाजलं. 2019 मध्ये भाजपनं उन्मेष पाटलांना मैदानात उतरवलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा तब्बल 4 लाखांहून अधिक विक्रमी मताधिक्यानं धुव्वा उडवला. विधानसभेचा विचार केला तर जळगावातून शिवसेनेचे 3, भाजपचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार निवडून आलाय. यावेळी भाजपनं विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपात मोठी नाराजी पसरली. उन्मेष पाटलांनी तर भाजपला रामराम ठोकून बंडाचा झेंडा फडकवला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. मात्र उमेदवारीची माळ करण पवार यांच्या गळ्यात पडली. या घडामोडींनंतर आता भाजपमध्येही वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारी बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगतीये. आमच्या खानदेशातला एक उमदा युवा की जो 2दा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करतो, युवकांची मोठी फळी उभारतो. त्याचं सामाजिक आणि त्या ठिकाणी राजकीय त्याचं एक धडाडीचं काम आहे. मग असा तरुण जर त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो का? आणि त्या ठिकाणी साहेबांनी आज उमेदवारी घोषित केली. करण पवार यांच्या माध्यमातून युवा शक्तीला पुढे आणता येईल का, त्या माध्यमातून आम्ही काम करतोय असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. आपल्या कोणाच्या तरी माध्यमातून अनेक पत्रकारांचे देखील मला त्या ठिकाणी फोन आले. हे काहीतरी उमेदवार बदलीच्या त्या ठिकाणी हालचाली सुरू आहेत. म्हटलं आता त्याच्यावर आपल्याला काही भाष्य त्या ठिकाणी करायचं नाही. भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय देणारी पार्टी आहे आणि त्यात महिलांचा सन्मान करणारी पार्टी आहे. गेल्या 32 वर्षापासून मी पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करते, ते विद्यार्थी दशेपासून. आणि मला असं वाटतं की ह्याच माध्यमातून ही उमेदवारी जी आहे ती त्या माध्यमातून मला दिली गेली आहे. कारण याच्यापूर्वी मी जिल्हा परिषदेला 3 वेळा निवडून आलेले आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी कामकाज केलेलं आहे. यामुळे जळगावची निवडणूक यंदा फारच रंगतदार ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकारणात फारशा वेगवान घडामोडी घडतात आहे. उन्मेष पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्रातला कधी नव्हे तो भाजपातून पहिला बंडा झाला. त्यानंतर एकनाथराव खडसे पुन्हा स्वघर म्हणजेच भाजपामध्ये सामील करून घेतले जाणार का, या सगळ्याचा परिणाम जळगावच्या निवडणुकीवर होणार हे नक्कीच. वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव.